हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने थोडासा वेगळा टॉपिक आपण समजून घेणार आहोत. त्याला आपण इंग्लिश मध्ये कन्व्हर्सेशन असे म्हणत असतो, डायलॉग्स असे म्हणत असतो आणि त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणत असतो संवाद किंवा संभाषण. आता संभाषण असेल, संवाद असेल किंवा डायलॉग्स असेल किंवा कन्व्हर्सेशन असेल, ते कंप्लीट होण्यासाठी आपल्याला आपल्या सहकार्याची आवश्यकता असते, म्हणजे सोबतीची आवश्यकता असते आणि तसाच सोबती मी शोधलेला आहे. आता माझ्या सोबत बसलेला जो मेंबर आहे त्याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने थोडक्यात जे प्रश्नांची उत्तरे असणार आहेत, मी त्याला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहे. तेव्हा तुम्हाला कळणार आहे की त्या मेंबरचं नाव काय आहे. थोडासा ट्विस्ट आहे पण हरकत नाही, थोडासा आपण वेळ देऊया. थोड्या वेळानंतर लगेचच आपल्याला त्याची माहिती कळणार आहे. आणि मित्रांनो, फर्स्ट ट्राय आहे त्याचा, म्हणून थोडंसं जे काही शब्द असेल ते इकडे तिकडे होऊ शकतात, पण ट्राय टू अंडरस्टँड, थोडं समजून घ्या. ओके, ठीक आहे. आपला जो मेंबर आहे त्याला उत्सुकता आहेच प्रश्नांची उत्तरे देण्याची. लगेच आपण सुरुवात करतोय वेळ न वाया घालवता. ठीक आहे, तर दैनंदिन गोष्टींविषयी थोडक्यात आपण प्रश्नांच्या माध्यमाने काही उत्तर आपण समजून घेणार आहोत. आता जो संवाद आहे तो संवाद कशा पद्धतीने होणार आहे, मी जे प्रश्न विचारणार आहे त्याला इंग्रजी उत्तर तो कशा पद्धतीने देणार आहे ते समजून घ्या. अशा प्रकारे आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचे आहेत, तरच आपण आपल्या इंग्रजीमध्ये थोडीशी सुधारणा आपण करू शकतो. यासाठी मग इंग्रजी शब्द असतील, बरोबर, शब्दांच्या माध्यमातून वाक्यांची रचना, त्या वाक्यांचे अर्थ आपल्याला समजून घ्यायचे आहेत. या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर नक्कीच आपण अशा प्रकारचा जो डायलॉग्स आहे किंवा कन्व्हर्सेशन आहे तो आपण करू शकतो. स्टार्टिंगला फार मोठा असा कम्युनिकेशन घेऊ नका किंवा कन्व्हर्सेशन घेऊ नका. छोटे छोटे कन्व्हर्सेशन घ्या, छोटे छोटे डायलॉग्स घ्या, त्याच्यातून आपण ते समजून घेऊया आणि नंतर मग मोठ्या प्रकारचे जे कन्व्हर्सेशन्स असतात किंवा संभाषण असतात ते करायला हरकत नसते. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही आपण लगेच सुरुवात करतोय. पहा, त्याला मी पहिला प्रश्न विचारतोय. टेल मी, व्हॉट इज युअर नेम? सर, माय नेम इज तनय युवराज महाले. ऐकलं? इज टेल माय नेम इज तनय युवराज महाले. त्याने त्याचं उत्तर सांगितलं. त्याचं नाव काय आहे? तनय युवराज महाले. आता तनय सोबत मी पुढचे काही प्रश्न विचारणार आहे, पुढच्या प्रश्नांवर त्याच्याशी मी चर्चा करणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. त्याचं नाव आपल्याला आता समजलेलं आहे, त्याचं नाव आहे तनय महाले. आता त्याला पुढचा प्रश्न मी विचारतोय. तनय, टेल मी, वेअर डू यू लिव्ह? सर, आय लिव्ह इन रत्नागिरी. व्हेरी गुड. समजलं कुठे राहतो? उत्तर दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तनय, टेल मी, व्हॉट इज युअर फादर्स नेम? सर, माय फादर्स नेम इज युवराज सुभाष महाले. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तनय, टेल मी, व्हॉट इज युअर फादर? Sir, my father is a teacher. Very good. Good. Next question. Tanay, tell me, how many brothers have you? तुला भावंड किती आहेत? Sir, I have a brother. Very good. तुला एक भाऊ आहे. Next question. Tanay, tell me, how many sisters have you? Sir, I have a cousin sister. Okay, cousin sisters. चुलत बहीण आहे तुला. नेक्स्ट क्वेश्चन्स. तनय, टेल मी, व्हॉट इज युअर मदर? Sir, my mother is a मेहंदी आर्टिस्ट. मेहंदी आर्टिस्ट. व्हेरी गुड. तर मित्रांनो, अशी छोटी छोटी जी काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर तो अगदी छान पद्धतीने देतोय. त्याचं खूप प्रॅक्टिस घेतली किंवा खूप सराव घेतलं असं अजिबात नाही. त्याला जसं जमतंय तसं तो बोलण्याचा प्रयत्न करतोय, तशा पद्धतीने तो उत्तर देतोय. असा प्रयत्न आपण सुद्धा करायला हरकत नाही, म्हणजेच आपल्याला ते चांगल्या पद्धतीने समजायला मिळेल. ओके, आपण जेवढे जास्त सराव करू
तेवढा आपल्याला ते परफेक्ट होणार आहे, तेवढ्या त्या गोष्टी आपल्या. ठीक आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो, हे मी नेहमीच म्हणत असतो आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तनय टेल मी हाऊ ओल्ड आर यू. नेक्स्ट क्वेश्चन फ्रेंड्स, लिसन केअरफुली. तनय टेल मी हाऊ ओल्ड आर यू. Sir, I am 9 years old. ओके, गुड. 9 years old. किती वर्षाचा आहे? 9 वर्षाचा आहे. 9 वर्षाचा. ओके. नेक्स्ट. तनय टेल मी व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल. Sir, my school name is Damle Vidyalay Ratnagiri. Good. And tell me Tanay, in which standard do you study? Sir, In which standard do you study? म्हणजे तू कोणत्या इयत्तेत शिकतोस? I study in 2nd standard. Very good. कितवीला आहे? 2nd standard म्हणजेच दुसऱ्या इयत्तेत आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. तनय टेल मी हाऊ मेनी स्टुडंट इन युअर क्लास. Sir, there are 50 students in my class. ओके. त्याचा वर्ग दुसरीचा आहे आणि त्यामध्ये विद्यार्थी संख्या किती आहे? 50 आहे. ओके. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन तनय टेल मी व्हॉट इज द नेम ऑफ युअर क्लास टीचर. Sir, my class teacher name is Miss Tarar Madam. व्हेरी गुड. तर मित्रांनो, अशा साध्या साध्या प्रकारचे जे प्रश्न होते ते प्रश्न त्याला मी विचारलेत आणि त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता याच्यावर तो काय म्हणतोय ते ऐका. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर समजा आपल्यापैकी चॅनलवर कोण नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर ऍक्टिव्ह राहा. म्हणजेच आपल्याला नवनवीन प्रकारची माहिती समजायला मिळू शकते. मित्रांनो, लवकरच भेटूया आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.